शिवायती करून या महाराष्ट्रामध्ये या मुख्यमंत्र्यांनी नवा पायदा पैलवानासाठी पाडलेला आहे। आपल्या सगळ्याला त्याचा अभिमान वाटावा असे एक महाराष्ट्र राज्याने पैलवानासाठी केलेला निर्णय आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आपण सर्वांनी पैलवानाला प्रोत्साहन दिले पाहिजे, पैलवानाला आपण त्यांना शाबासकी दिली पाहिजे आणि त्यांना अधिक काढ्यामधून खेळायला प्रवृत्त केले पाहिजे। हे आपण करावं। ही महाराष्ट्राची आपल्या शान आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, ही अशीच पुढे चालू ठेवावी। या जालना गावामध्ये जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा भरून त्याला प्रोत्साहन दिले गेलं। त्याबद्दल पुन्हा एकदा मी दयानंदजी आणि आमच्या अर्जुनराव खोतकरचे पुन्हा मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद सर। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर दयानंदजी बघ सर। योगेश पगारे डोळे विरुद्ध देवानंद पवार लातूर, दोन्ही पैलवान माथ्या कडा दोरवरती थांबा। शेख पावेल शेख सलीम परभणी रेड, प्रथमेश गुरु सांगली ब्ल्यू। हॅलो, 70 किलो वजन गट 11 नंबर 2 गादी विभाग माथी आखाडा क्रमांक 1 कुस्तीचे दैवत बजरंगबली 79 किलो। आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा कुस्तीची हनुमंतपुरी विरुद्ध आणि आपल्या महाराष्ट्रातील जालना जिल्हा आणि आपल्या महाराष्ट्रात असलेला आपला जालना जिल्हा छोटा कोल्हापूर या नावाने ओळखला जायचं आणि आमच्या जालना जिल्ह्यात अनेक नामवंत मल्ल होऊन गेलेले आहेत। अशा या जालना जिल्ह्याला महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेने त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आयोजनाची संधी दिली। तर या स्पर्धेचे आज या ठिकाणी उपस्थित मान्यवर याच्या उपस्थित आज या ठिकाणी उद्घाटन झालेले आहेत। या स्पर्धेसाठी उपस्थित मान्य हनुमंतपुरी आहे, नामदार हरिभाऊजी बागडे साहेब आहे, मान्य नामदार बबनरावजी लोणीकर साहेब, मान्य नामदार दीपकजी केसरकर साहेब, तसेच फिल्म अभिनेता अरबाज खान, प्रसिद्ध क्रिकेटपटू विजयजी झोल, तसेच शेष महाराज गोंदीकर, अप्पा भगवान महाराज आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे साहेब, कार्याध्यक्ष नामदेवरावजी मोहिते, सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित रुस्तम हिंद अमोल बुचडे, संतोष गरुड आणि सर्व उपस्थित आमदार हेमंतजी पाटील, संदीपानजी भुमरे साहेब, तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व जालना शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मंडळी आणि या ठिकाणी समोर बसलेला जनसमुदाय कुस्ती